विधान परिषदेमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंची जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। कर्जमाफीबद्दल सरकार सकारात्मक आहे, ज्यांनी कर्ज फेडलंय त्यांच्यावर अन्याय होऊ नये यासाठी ही नवी योजना आणत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। पण विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी कर्जमाफीबद्दल सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला। त्यानंतर विरोधकांनी काही काळ गोंधळ घातला, पण कामकाज सुरू ठेवल्याचं चित्र आहे। छोटे छोटे आपले म्हणजे त्या कॉपियर प्रिंटर या 31 लाख लोकांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टम मध्ये आणण्याकरता राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे, कटिबद्ध आहे। निश्चितपणे अध्यक्ष महोदय, राज्य सरकार त्या बाबतीत जी काही धोरणं आहेत ती धोरणं निश्चितपणे आखेल हा विश्वास या सभागृहाला मी देतो। आणि हे करत असताना जे 1 कोटी शेतकरी आहेत की ज्यातले अनेक लोक हे 1 कोटी इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टमच्या बाहेर नाही आहेत आणि यातले बहुतांश लोक हे रेग्युलर त्या ठिकाणी कर्ज भरतायत। आज त्यांच्या मनामध्ये हे येऊ नये की आपलीही कर्जमाफी होणार आहे आणि म्हणून या सभागृहाच्या माध्यमातून त्यांनाही मी सांगतो की या 31 लाख लोकांकरता जी काही आम्ही योजना तयार करू त्यांना इन्स्टिट्यूशनल क्रेडिट सिस्टम मध्ये परत आणण्याकरता, त्याच वेळी यांना असं वाटू नये की आपण कर्ज भरलं नसतं तर आपल्याला फायदा झाला असता, असं त्यांना वाटू नये म्हणून त्यांच्याही करता काही ना काही योजना राज्य सरकार निश्चितपणे तयार करेल। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावू नये। हे सभागृह अध्यक्ष महोदय हे या ठिकाणी टाळ वाजवण्याकरता नाही अध्यक्ष महोदय, हे जाण्याकरता नाही अध्यक्ष महोदय। विषय एवढाच आहे, ज्या 19 आमदाराच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं की त्यांचं वर्तन ठीक नव्हतं। सभापती महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये जर शेतकऱ्यांनी वारकरी संप्रदायाचा टाळ वाजवला सभापती महोदय, तर या ठिकाणी कर्जमाफीची मागणी होती सभापती महोदय, ती काही व्यक्तिगत मागणी नव्हती। मला वाटतं गिरीश महाजन साहेब बसले 2011च्या बजेटला यांनी ज्यावेळेस निलंबन सभापती महोदय यांचं झालं त्यावेळेस संजय गांधीचा अध्यक्ष आमदारांना का ठेवलं नाही त्याच्यासाठी गोंधळ घातला सभापती महोदय, म्हणून या ठिकाणी अध्यक्ष करण्यात आलं। सभापती महोदय, कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केला। सभापती महोदय, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।